भारताने दुबईकडनं जवळजवळ 4,500 टनचं सिल्वर विकत घेतले. सिल्वर होतं कुठे? त्याचं मायनिंग कुठे होतं? अमेरिकेमध्ये, मेक्सिकोमध्ये, पेरूमध्ये. त्याची रिफायनिंग कुठे होते? युरोपमध्ये, स्पेशली स्वित्झर्लंडमध्ये. आणि स्टोरेज कुठं होतं? लंडनमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये. आता इन्व्हेंटरी वेस्टकडे होती, त्याच्यामुळे प्राइसेस वेस्टच ठरवायचा. त्याच्यामुळे ईस्टच्या ज्या कंट्रीज होत्या, स्पेशली चायना आणि इंडिया, हे फक्त कस्टमर्स होते. ते लाईनमध्ये उभे राहायचे, लंडनने ठरवलेली प्राईस द्यायची आणि डिलिव्हरी घ्यायची. पण अर्ली 2022मध्ये जग जेव्हा युक्रेन इन्व्हेजन आणि एनर्जी मार्केट केऑसमध्ये अडकलं, त्यावेळेला न्यू दिल्लीमध्ये एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमुळे सिल्वरची जिओग्राफी कायमची बदलली. 18 फेब्रुवारी 2022मध्ये इंडिया आणि युनायटेड अरब एमिरेट्स यांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंटवर साईन केली. वरवर पाहता बोरिंग ट्रेड डील होता. प्रेस रिलीजमध्ये सुद्धा टेक्स्टाईल, फार्मास्युटिकल्स, ॲग्रिकल्चर यांचीच चर्चा होती. फक्त बायलॅटरल ट्रेड काही $1 बिलियन वाढवण्याचं पेपरवर्कवर वाटत होतं. पण त्या लिगल डॉक्युमेंटच्या आत प्रिशियस मेटल आणि कॉमोडिटी संदर्भात एक असा मेकॅनिझम लपलेला होता जो पुढे जाऊन जगभराच्या सिल्वरसाठी डोकंदुखी ठरणार होता. ह्यालाच आपण म्हणतो दुबई बॅकडोर. आता बॅकडोर कसा काम करतो? आता लंडन वॉल्टमध्ये हे सिल्वर असतं आणि ते इतके वेगाने रिकामी करतो आहे आपण. तर हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या आधी एक गोष्ट समजून घ्या की पूर्वी असलेली बॅरियर इतिहासात इंडिया नेहमीच प्रिशियस मेटलसाठी सिंक राहिलं आहे. म्हणजे कसा? गोल्ड आणि सिल्वरबद्दल भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांची ऑब्सेशन आहे. तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता कशी, आणि त्यांना गोल्ड आणि सिल्वरची ज्वेलरी आपल्या घरात ठेवायला आणि वापरायला त्यांना किती आवडतं. आणि इंडियन गव्हर्नमेंटनी या ऑब्सेशन विरुद्ध नेहमी लढा दिला. त्यांना असं वाटायचं की गोल्ड आणि सिल्वर इम्पोर्ट करून आपण फक्त डेड मनीमध्येच पैसा टाकतो आहे. बरोबर आहे, कारण गोल्ड यायचं किंवा सिल्वर यायचं त्याचे ज्वेलरीमध्ये जायचं आणि कोणाच्या तरी घरात जायचं आणि स्टक व्हायचं, ते पुन्हा इकॉनॉमीमध्ये यायचंच नाही. गोल्ड आणि सिल्वर घेताना रुपीज बाहेर होतो आणि एक नॉन प्रोडक्टिव्ह असेट आतमध्ये येतो. त्याच्यामुळे करंट अकाउंट डिफिसिट वाढतो. त्याच्यामुळे न्यू दिल्ली वर्षानुवर्ष त्यांनी एक भिंत उभी करून ठेवलेली. त्यांनी काय केलं? त्यांनी हेवी इम्पोर्ट ड्युटीज लावल्या, टॅक्सेस लावल्या. अलीकडपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत इंडियामध्ये लिगल सिल्वर बार इम्पोर्ट करायचं असेल तर जवळपास 15% ड्युटी द्यावी लागायची, 15%. लो मार्जिन्स ग्लोबल कॉमोडिटी ट्रेडिंगमध्ये हा टॅक्स हर्डल नाही आहे, हा फोर्टेज आहे, म्हणजे जवळजवळ किल्ला आहे. 15% म्हणजे खूप जास्त झाला. एवढा कुठेही टॅक्स नसतो. आता मुंबईमधलं सिल्वर हे लंडनपेक्षा म्हणजे जवळजवळ 15% महाग असायचं. त्याच्यामुळे मार्केट काय होतं? स्टेबल राहायचं. प्रायसेस जास्त झाला तर इंडियन डिमांड नॅचरली कोलॅप्स व्हायची, कमी व्हायची. पण CPAच्या डीलनी या भिंतीमध्ये छिद्र पाडलं. आता या ॲग्रीमेंट अंतर्गत UAEला स्पेशल स्टेटस मिळाला. UAEमधून इंडियामध्ये येणाऱ्या सिल्वरवर हेवी टॅक्स लागू न होता कन्सेशनल ड्युटी लागली. पहिली कन्सेशनल ड्युटी होती 8% आणि त्याच्यानंतर ती आता झाली 6%. पेपरवर हा फरक लहान वाटतो, पण काही पर्सेंटेज पॉईंटमध्ये वाटतो. पण हाय फ्रिक्वेन्सी फिजिकल ट्रेडिंगमध्ये हा एक मोठा चीट कोड होता. तुम्ही विचार करा, जवळजवळ 9% फरक. आता हा लूपहोल कसा काम करतो? ट्रेडर जे आहेत इंडियातले ट्रेडर हे लंडनमधल्या LBMAमध्ये वर्ल्डमधून 1000 औंस बार स्पॉट प्राईसला खरेदी करतात. तिथे ऑर्डर टाकतात आणि ते स्पॉट प्राईसला खरेदी करतात. पण ते मुंबईला डायरेक्ट नाही पाठवत. ते मुंबईला पाठवण्याऐवजी सिल्वर दुबईला पाठवतात. तो सिल्वर दुबईच्या फ्री ट्रेड झोनमध्ये जातो. तिकडनं त्याची टेक्निकली एक्सपोर्ट होते इंडियामध्ये. ती पण ACPAच्या फ्रेमवर्कच्या अंतर्गत. स्टॅम्प, रीराऊट UAE एंटिटीच्या मार्फतच होतं, पण ACPAच्या फ्रेमवर्कच्या अंतर्गत होतं. आता दुबईवरून सिल्वर इंडियामध्ये येतं. IIBX किंवा डेसिग्नेटेड पोर्ट्सद्वारे ते खूप कमी CPA ड्युटी भरून आपल्याकडे मुंबईमध्ये येतं किंवा गुजरातला जातं. आता रिस्क फ्री प्रॉफिट आहे. याला म्हणतात रेग्युलेटरी आर्बिट्राज. म्हणजे इंडियामधला मार्केट प्राईस अजूनही रेस्ट ऑफ द वर्ल्ड कॉस्टवर आधारित असतो. ट्रेडर स्वस्तात आणतो, मागात विकतो आणि त्याचा डिफरन्स जो आहे तो त्याच्या पॉकेटमध्ये जातो. आता सुरुवातीला हा फ्लो टिकल होता, इन्फ्रास्ट्रक्चर तयार नव्हतं, IIBX अजून नीट सेटल झाला नव्हता. पण गेल्या 12 महिन्यात तो टिकल लिटरली फ्लड बनला. बुलियन बँक्स आणि ट्रेडिंग हाऊसला कळलं की हा डिस्काउंट न येता ग्लोबल प्राइसिंग मेकॅनिझममधला स्ट्रक्चरल ब्रेक आहे. कार्गो प्लेन्स
लिटरली जे पहिले इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्स्टाईल घेऊन यायचे ते आता वेट लिमिटपर्यंत फक्त सिल्वर बारने भरलेले असतात आणि ते भारतापर्यंत घेऊन येतात. स्वित्झर्लंडचे रिफायनर्स लिटरली बायपास होतात. UKच्या वॉल्टमधनं ते दुबईला जातं सिल्वर, त्याच्यानंतर तिकडनं डायरेक्ट UAEला येतं. एवढंच, इतका प्रवास. ना ते स्वित्झर्लंडला जातं ना तिथे रिफाईन होत, या सगळ्या गोष्टी बायपास होतात. आता याच्यातला सगळ्यात धोकादायक भाग काय आहे तर सिल्वरचा सोर्स. आता हे सिल्वर माइन्समधून येत नाही. मेक्सिको पेरूमधल्या फ्रेश प्रोडक्शनमधून आपण हे घेत नाही आहे. हे दुबईच्या बॅकडोर्स माइन्सशी सुद्धा जोडलेलं नाही आहे. हे जोडलं आहे ते डायरेक्ट लंडन वॉल्टशी. सिल्वर येते कुठून? LBME स्टॉक पाईल्समधून, म्हणजे लंडनच्या वॉल्टमध्ये जे ॲक्च्युली फिजिकल त्यांनी तिथे जे सिल्वर ठेवलं आहे त्याच्यातनंच सिल्वर आपण विकत घेतो. आता या ज्या संस्था आहेत म्हणजे लंडन वॉल्ट किंवा न्यूयॉर्कची कॉमॅक्स, ह्या ज्या संस्था आहेत ह्या ॲक्च्युली ज्या मेटलवर उभ्या आहेत म्हणजे सिल्वरवर, तोच हा मेटल सिल्वर वेस्टर्न फायनान्शियल सिस्टीमचा स्ट्रॅटेजी रिझर्व बार बाय बार इंडियामध्ये येतो आहे. नंबर्स इतके भयानक आहेत. म्हणजे 2022मध्ये UAEकडून इंडिया सिल्वर इम्पोर्ट्स एकदम नगण्य होती, काहीच नव्हतं म्हणजे. पण 2024मध्ये त्याच्यामध्ये किती पर्सेंटेजनी वाढ झाली असेल? 5000% इन्क्रीज. वर्टिकल राईज 5000% इन्क्रीज. हे सिल्वर सेंट्रल बँकच्या वॉल्टमध्ये जातं आहे का? म्हणजे आपल्या इंडियामध्ये येतं आणि आपल्या सेंट्रल बँकच्या वॉल्टमध्ये नाही ना, तसं ते होत नाही आहे. ते जातं आहे डायरेक्ट आल्या आल्या ज्वेलरीमध्ये जातं, जे बट ऑब्वियस आहे कारण आपल्या इकडे ज्वेलरीचं ऑब्सेशन खूप आहे. नंतर ते सोलार फॅक्टरीजमध्ये जातं, नाहीतर ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातं. आता इंडियामध्ये एकदा सिल्वर आला की तो पुन्हा बाहेर येत नाही. तो लिक्विडिटीसाठी एक ब्लॅक होल आहे. तो एकदा आला की तो गेला, तो पुन्हा कधी बाहेर येत नाही. दुबई बॅकडोर्सने वेस्टची प्रायसिंग पॉवर मोडून काढली कारण त्याच्यामध्ये स्वित्झर्लंड डायरेक्ट बायपास होतो आहे. आणि पुढे हा ट्रेंड का अनस्टॉपेबल आहे ह्याचं जे गुजरातमध्ये आपल्या इकडे जी गिफ्ट सिटी बनली आहे त्याच्याशी काय कनेक्शन आहे? किंवा IIBX हा काय प्रकार आहे जो गव्हर्नमेंटनी ही जी संस्था स्थापन केली आहे सिल्वर आणि गोल्ड इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी, तर ती एक्झॅक्टली काय आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मेक इन इंडिया ह्या कल्पनेला कसा काय, या कल्पनेबरोबर या गोष्टी सगळ्या जोडल्या जातात? आणि गिफ्ट अँड गुड्स कॉन्सेप्ट काय आहे? किंवा सिल्वर जे वापरलं जातं सोलारमध्ये कसं काय वापरलं जातं? किंवा इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये त्याची काय डिमांड आहे? आणि त्याचं सॉवरेन स्क्वीज काय आहे? आणि ह्याच्यामुळे लंडन कसं काय ब्लीड होतं आहे? हे सगळं एकमेकांशी कसं जोडलं आहे हे आपण पुढच्या भागात बघूया, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. तर आपण पार्ट 2मध्ये या सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊया. थँक्यू सो मच.